नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 चं चौथं प्रकरण गुणोत्तर व प्रमाण यामधला सराव संच 4.1 बघतोय. या अगोदर आपण पहिलं, दुसरं, तिसरं प्रकरण बघितलेलं आहे. अगोदरची प्रकरणं जर तुम्ही नसतील बघितली तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या सगळ्या प्रकरणांचे सराव संच आणि संकीर्ण प्रश्न संग्रह तुम्ही बघू शकताय. तर जाऊयात सराव संच 4.1 कडे. गुणोत्तर व प्रमाण मित्रांनो, बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याकडे आहे. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे प्रमाण. आपण बघतो की चहा बनवत असताना चहा पावडर आणि साखर यांचं काहीतरी प्रमाण असतं. उदाहरणार्थ काही ठिकाणी म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, 2 चमचे जर का आपण चहा पावडर टाकली तर 6 चमचे किंवा 8 चमचे आपण साखर टाकतो, म्हणजे ते गुणोत्तर 1:4 वगैरे असू शकतं. म्हणजे शक्यता आहे काही ठिकाणी वेगळं गुणोत्तर पण असू शकतं, कोणाला चहा कडक लागत असेल तर ती गोष्ट बाजूला. पण अशा प्रकारे आपण गुणोत्तर किंवा पाण्यामध्ये जर बघितलं तर हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण 2:1 असतं, कारण 2:1 असं असतं. H2O हायड्रोजन 2 असतात आणि ऑक्सिजन किती असतं बाबा, 1 असतं. म्हणजे हे प्रमाण 2:1. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे प्रमाण आणि गुणोत्तर बघायला मिळतं. तर आता हे गुणोत्तर आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचं. म्हणजे कसं बघा, पहिला प्रश्न 72/60 तुम्ही जर म्हटलं तर 72 आणि 60 कितीच्या पाड्यात येतात बघा, 12च्या. 12 72 आणि 12×5 60. म्हणजे हे गुणोत्तर किती आलं बाबा माझ्याकडं, 6:5 हे गुणोत्तर आलं. 6:5. तर अशा प्रकारे हे गुणोत्तर आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचंय. आता इथं 38/57. 38/57. 38 आणि 57 कितीच्या पाड्यात येतात बघा, 19 दुने 38 आणि 19 त्रिक 57. 19 दुने 38, 19 त्रिक 57. म्हणजे हे गुणोत्तर काय झालं, 2:3. आणि तिसरा जो प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी दिसतोय, 52/78. आता मोठे पाडे नसतील पाठ तर 52 आणि 78 ला 2 भाग जाऊ शकतो. दोघांना 2 भाग लावा, छोट्या छोट्या संख्येने भाग लावत चला. 52 ला 2 भाग लावला 26, 78 ला 2 भाग लावला तर 2 6 92 18 39 येतात. ओके, 26 आणि 39 कितीच्या पाड्यात येतात, 13च्या. बघा, 13 दुने 26 आणि 13 त्रिक 39. म्हणजे हे गुणोत्तर काय झालं बाबा, 2:3. तर अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर जे आहे ते संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला काढता येऊ शकतं. चला, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. बघा, सगळे प्रश्न खूप महत्वाचे आणि आपण हा संपूर्ण सराव संच आज बघणार आहोत. तर पुढचा प्रश्न आता बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा, सराव संच 4.1 मधला दुसऱ्या प्रश्नामध्ये पण आपल्याला अशाच प्रकारचं गुणोत्तर काढायचंय. फक्त कसं आहे की गुणोत्तर काढताना राशी सारखी पाहिजे. युनिट आपण एकक म्हणतो, रुपये तर रुपये. आता इथं बघा 700 रुपये आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर 700 रुपये, 700 रुपये आणि 308 रुपये भागिले 308 रुपये. ओके, याचाच अर्थ काय होतं, 700 भागिले 308. आता 700 भागिले 308. आता 700 आणि 308 आता मोठ्या संख्या आहेत, मोठे पाडे माहिती नाही, सगळ्यांना 2 भाग लाव. 700 ला 2 भाग लावला 350 बरोबर, आणि 308 ला जर मी 2 भाग लावला तर किती झालं, 154 येतात. आता परत इथं शेवटी 35 आणि 54. आता ह्या 35 ला आपण 7 भाग जाऊ शकतो आणि 154 ला 7 भाग जाते का बघा. 154 ला जर 7 भाग लावला तर काय होतं बाबा, 7 दुने 14. 15तून 14 गेले 1, वरून आले 4 आणि 7 दुने 14. दोघांना सुद्धा 7 भाग जाईल. 350 ला 7 भाग लावला, 3×5 50 म्हणजे 50 आलं. 154 ला 7 भाग लावला, 22 आलं. आता 50 आणि 22 दोघांना 2 भाग जाईल. 50 ला जर का 2 भाग लावला तर 25 झालं आणि 22 ला 2 भाग लावला 11. म्हणजे काय झालं बाबा, 25:11 हे गुणोत्तर आपण असं आहे म्हणू शकतो. 25:11 गुणोत्तर आहे. ओके, यानंतर हा दुसरा जो प्रश्न आहे आपल्याकडं, बघा याच्यामध्ये कसं 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे. आता इथं रुपयामध्ये आहे आणि इथं रुपये पैसे आहेत. तर गुणोत्तर काढताना दोन्हीकडे एक तर रुपये पाहिजे किंवा दोन्हीकडे पैसे पाहिजेत. मग आपण यांना एक तर रुपयांमध्ये आणू किंवा पैशामध्ये. त्याला पैशामध्ये आणू. आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे आपल्याकडे किती असतात, 100 पैसे असतात. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर आपले हे जे 14 रुपये म्हणजे किती पैसे झाले, 1400 पैसे. 1400 पैसे झाले. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे 12 रुपये 40 पैसे म्हणजे किती बाबा, 12 रुपये 40 पैसे म्हणजे किती, 12 रुपये म्हणजे किती झाले बाबा आपल्याकडे, 1200 पैसे बरोबर. आणि अधिक हे 40, 1240 आणि 1200 अधिक 40 किती झालं, 1240 पैसे.
तर या ठिकाणी हे 1240 पैसे येतात. ठीक आहे. मग आता हे गुणोत्तर जर मला काढायचंय 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे, तर हे गुणोत्तर काढताना मी काय करणार, 14 रुपये म्हणजे 1400 पैसे, ओके, आणि हे खाली म्हणजे काय बाबा 1240 पैसे. ठीक आहे, असं आपल्याला हे काढता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा पैसे पैसे गेले आणि हे वरचे शून्य शून्य गेले, म्हणजे 140 भागिले 124 आलं. आता 140 आणि 124 दोघांना सुद्धा 4ने भाग लावा चला, किंवा 2ने भाग लावला तर 140च्या निम्मे 70 आणि 124च्या निम्मे किती झाले बाबा, बेसक 12 बेदुने 6 62. 70 आणि 62 दोघांना 2ने भाग जाईल, परत 2ने भाग लावा. 70च्या निम्मे 35, 62च्या निम्मे 31, म्हणजे आपल्याकडे काय आलं गुणोत्तर 35 31. तर अशा प्रकारे गुणोत्तर काढता आलं पाहिजे. एकक एकच आणायचं. ओके, एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, सगळीकडे एकक एकच आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर. बघा आपल्याला माहिती आहे की 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर असतं, 1000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. आता आपल्याकडे काय बाबा 5 लिटर भागिले 2500 मिलीलिटर, ओके, मिलीलिटर. आता 5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर झालं, 5000. आता इथे लिहू 5 लिटर म्हणजे 5000 मिलीलिटर, 5000 मिलीलिटर. आणि 2500 मिलीलिटर आपलं आहे, 2500 मिलीलिटर, बरोबर. आता बघा इकडचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, म्हणजे 50 भागिले 25 आणि मिली मिली गेलं. आता 25 आणि 50 25च्या पाड्यात येतात, 25 दुने 50, 25 एके 25, गुणोत्तर आलं 2:1. संपला विषय, एकदम सोपा विषय. 3 वर्ष 4 महिने, 5 वर्ष 8 महिने, 1 वर्ष म्हणजे बघा महिन्याचा विचार केला, 1 वर्ष म्हणजे 12 महिने. आता इथं बघा 3 वर्षे 4 महिने, 3 वर्षे 4 महिने, बरं महिने. 3 वर्ष म्हणजे किती महिने बाबा, 12 तरी 36 महिने, 36 महिने अधिक हे 4 महिने, 36 अधिक 4 किती झाले बाबा 40 महिने, म्हणजे एकूण आपल्याकडे किती झाले बाबा 40 महिने, बरोबर. 3 वर्ष 4 महिने म्हणजे 40 महिने. त्याचप्रमाणे 5 वर्षे 8 महिने म्हणजे किती झाले, 5 वर्षामध्ये 12 पंचे 60 महिने, 60 महिने आणि अधिक हे 8 महिने, 8 महिने, 60 महिने अधिक 8 महिने 68 महिने झाले. चला सगळ्यांना महिन्यामध्ये आणलं. मग आता हे गुणोत्तर काढू चला. 3 वर्ष 4 महिने भागिले 5 वर्षे 8 महिने, बरोबर. 3 वर्ष 4 महिने म्हणजे 40 महिने, इथे लिहायचं 40 महिने आणि भागिले 68 महिने. चला आता दोघांना सुद्धा या ठिकाणी 4ने भाग लावला तर 4 10 40 भागिले 68ला 4ने भाग लावला, 4 1 4 4 7 28 17, म्हणजे इथं उत्तर येईल 10 17, हे उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इथं भाग लावता आला पाहिजे. चला मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अजून 2 गणित यामध्ये आहेत बघा. पुढे बघा काय दिलंय, 3 किलोग्राम आणि 1900 ग्रॅम. बघा 3 किलोग्राम 3.8 किलोग्राम आहे, सॉरी 3.8 किलोग्राम भागिले 1900 ग्रॅम, 1900 ग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे किती किलोग्राम असतं, 1000 किलोग्राम. 3.8 किलोग्राम म्हणजे 3800 किलोग्राम, 3800 ग्रॅम झालं. 3.8 किलोग्राम म्हणजे 3800 ग्रॅम आणि भागिले बाबा हे 1900 ग्रॅम. आता हे ग्रॅम ग्रॅम गेलं आणि 2 शून्य शून्य गेले, म्हणजे 38 भागिले 19. आता 19 एके 19, 19 दुने 38, बरं का, 19 दुने 38 आणि 19 एके 19 म्हणजे गुणोत्तर झालं 2:1. सोपा प्रश्न आहे. 7 मिनिटे 20 सेकंद आणि 5 मिनिटे 6 सेकंद. बघा 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे एकूण किती सेकंद, याला सगळ्यांना सेकंद मध्ये आणूयात आपण. ओके, 7 मिनिटे म्हणजे किती, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 7 मिनिटे म्हणजे 7 चुकून 42, 420 सेकंद. 420 सेकंद अधिक हे 20 सेकंद. 420 सेकंद आणि 20 सेकंद किती झाले, 460
40 सेकंद आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे झालं 440 सेकंद. तसंच आता 5 मिनिटे आणि 6 सेकंद. 5 मिनिटे म्हणजे किती? 5 × 30 300 सेकंद. 300 सेकंद आणि अधिक हे 6 सेकंद. किती झालं? 306 सेकंद. 306 सेकंद. आता 306 सेकंद. चला आता हा भागाकार करा. 7 मिनिटे 20 सेकंद. मी शॉर्टकट मध्ये लिहितो, वेळ कमी आहे म्हणून. आणि 5 मिनिटे 6 सेकंद. बरोबर. आता इथे 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद होते. 440 सेकंद भागिले 306 सेकंद. आता दोघांना दोनाने भाग लावला. 440 ला दोनाने भाग लावला 220. 306 ला जर मी दोनाने भाग लावला तर इथं 153 आलं. आता दोघांना 11 ने भाग जातोय का बघा. 22 ला तर 11 ने भाग जाईल. 153 ला 11 ने भाग जातोय का बघा. 153 ला 11 ने भाग लावा. 11 एके 11. नाही जात. 11 ने जात नाहीये. या ठिकाणी बघा मग 220 आणि 153 एवढंच राहील. याच्यात काही फरक नाही पडणार. माहिती तर याचा 220 153 एवढंच गुणोत्तर राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा दुसरा प्रश्न झाला. आता मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. तिसरा प्रश्न बघा, खूप सोपा आहे. पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तर. संक्षिप्त गुणोत्तर लिहायचं बाबा. पहिला बघा, हा पहिला प्रश्न. 75 100 म्हणजे 75 भागिले 100 करायचं. 75 आणि 100 ला कितीने भाग जातो? 25च्या पाड्यात दोघं सुद्धा येतात. 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे किती आलं गुणोत्तर? 3/4. म्हणजे बरोबर आपल्याकडे गुणोत्तर आलं 3/4. एवढंच लिहायचं होतं. इथं बघा 44 भागिले, दुसरा प्रश्न बघा, 44 भागिले 100. बरोबर. वाटलंच तर मी एक काम करतो, ही गुणोत्तर अशी लिहितो. चला, पहिलं काय बाबा, 75 भागिले 100. बरोबर. 75 आणि 100 25च्या पाड्यात. 25 त्रिक 75, 25 चौक 100 किती आलं गुणोत्तर? 3/4. दुसरा प्रश्न 44 भागिले 100. 44 100 म्हणजे 44 भागिले 100. दोघांना सुद्धा कितीने भाग जाईल? 4ने. 4 एके 4, 4 एके 4, 11 चौक 44. आणि 100 ला 4ने भाग लावा. 100 ला 4ने भाग लावा. बघा 25 चौक 100. 100 ला 4ने भाग लावला 25 उत्तर येतं. म्हणजे इथे येईल 11/25. 6.25%. हा तिसरा प्रश्न बघा, 6.25%. याचा अर्थ काय असतो? 6.25% म्हणजे काय? 6.25 भागिले 100. 6.25% म्हणजे 6.25 भागिले 100. आता इथं पॉइंट आहे. आपण काय करू? हे 2 पॉइंट पुढे नेऊ. हे 2 पॉइंट पुढे नेण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 100 ने गुणावं लागेल. मग इथं काय करावं लागेल? वर आणि खाली आपण 100 ने गुणू. वर 100 ने, खाली 100 ने. मग आपल्याकडे काय येईल बाबा? वर 625 येतील आणि खाली येतील आपल्याकडे 1 2 3 4 10,000. 625 ला 25 ने भाग जाईल. याला 25 ने भाग लावला तर 25 येईल. 25 गुणिले 25 625. आणि 10,000 ला 25 ने भाग लावला की 400 येतील. कारण काय माहितीये का? बघा 25 चौक 100 आणि हे 2 शून्य आपण घेतले तर 400. आता 400 ला परत 25 ने भाग जाईल. बघा 25 एके 25. या ठिकाणी काय बाबा? 25 एके 25 आणि 400 ला 25 ने भाग लावा. बघा 400 ला आपण भाग लावूयात 25 ने. 25 एके 25. आता 40 अजून 25 गेले, 15 राहिले, 1 0. 25 चक 150 म्हणजे 16. किती आलं गुणोत्तर बाबा? 1/16. तर अशा प्रकारे आपल्याला ही गुणोत्तर काढता येतील. ओके. आता यानंतर पुढचं बघा. पुढचा एक आपल्याकडे प्रश्न आहे, हा चौथा आणि पाचवा. बघा चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न जर आपण बघितला तर 52 भागिले 100. बघा 52 आणि 100चा विचार केला तर 52 आणि 100 ला 4ने भाग जाईल. 52 ला 4ने भाग लावला तर 13, कारण 13 चौक 52. 100 ला 4ने भाग लावला तर 25 म्हणजे किती आला इथं बाबा? 13/25. आता इथं पाचवा प्रश्न काय बाबा? 0.64%. मगाशी म्हटलं 0.64% म्हणजे काय? 0.64 भागिले 100. आता परत मला इथं 0.64 आहे म्हणजे 2 पॉइंट पुढे गेले पाहिजेत. मग त्यासाठी आपण काय करू? वर आणि खाली 100 ने गुणू. वर आणि खाली आपण 100 ने गुणू. वर आणि खाली 100 ने गुणल्यानंतर वर होतील 64
खाली होईल 1 2 3 4 10 जातो. आता दोघांना 8ने भाग जातोय का बघा. इथं 8 8 64 आणि 10,000ला आपण 8ने भाग लावू. 1 2 3 4 याला जर 8ने भाग लावला तर बघा बे एक्के बे सॉरी 8 एक्के 8 10तून 8 गेले 2 वरून आले 0 8 दुने 16 8 दुने 16 20तून 16 गेले 4 वरून आले बाबा आपले हे 0 8 45 आणि 1 0 1250. मग इथं उत्तर किती येईल बाबा 1250. आता 1250ला तुम्ही परत 2ने भाग लावू शकताय. 8ला पण 2ने भाग लावला तर 4 येतील आणि 1250ला 2ने भाग लावला तर 625 येतील. म्हणजे किती बाबा 4625 असं आपल्याला सांगता येऊ शकतं. ठीक आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. फक्त भागाकार करायचा, संक्षिप्त रूपात लिहायचंय म्हणजे भागाकार करायचा, बाकी काहीच करायचं नाहीये. ठीक आहे. आता बघा चौथा प्रश्न पण शतमानाशी रिलेटेड आहे आपल्याकडं. हा चौथा वेगळा आहे थोडासा. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात. बघा आता याच्यामध्ये जर बघितलं 3 माणसे किती बाबा आपल्याकडे जर का 3 असतील तर दिवस किती लागतात. दिवस आपल्याला लागतात 8. तर तेच घर 6 दिवसात बांधायचे तर किती माणसे लागतील. तर मग आपण काय म्हणू माणसे बाबा आपल्याकडं x लागतील. दिवस जर आपल्याकडं 6 असतील तर. आता बघा 3 माणसं असेल तर 8 दिवस लागतात. मग आता 6 दिवसात बांधायचंय, कमी दिवसात बांधायचं तर माणसं किती लागतील जास्त लागतील. मग आपण या ठिकाणी लिहू या दोघांचा जो गुणाकार आहे पहिले 8 गुणिले 3 हे जे काम आहे बरोबर 6 गुणिले x इतकंच काम असणार आहे. मग आता इथं बघा 8 त्रिक 24 बरोबर 6x 6 गुणिले इकडे आले भागिले 24 भागिले 6 बरोबर x x बरोबर 6 चौक 24 x बरोबर किती आलं 4. म्हणजे किती माणसं लागतील 4 माणसं लागतील. म्हणजे हे घर 6 दिवसात बांधण्यासाठी 4 माणसं लागतील असं आपल्याला म्हणायचं. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा सोपा आहे. पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा. शतमानात म्हणजे 100 आले पाहिजे. जसं हे 15-25 आहे. 15-25 म्हणजे किती 15 भागिले 25 असतं. शतमानात रूपांतर करायचं म्हणजे खाली 100 आले पाहिजेत. मग यासाठी बघा हा जो पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय सरळ इथं वर आणि खाली 100 ने गुणायचं. सरळ वर आणि खाली 100 ने गुणायचं. 100 ने गुणल्यानंतर आपण एक टार्गेट ठेवायचं की बाबा हे जे खाली मला 100 दिसतात हे जसेच्या तसे राहिले पाहिजेत आणि ह्या 25ला मला घालवायचं. आता 25ला घालवायचं म्हणजे काय होईल बाबा या ठिकाणी बघा 25ला घालवायचं तर 25 एके 25 25 चोक 100 होतात. काय होतात बाबा 25 चोक 100 आपल्याकडे होतात. बरोबर झालं. आता वर काय राहिलं 15 गुणिले 4 आणि खाली काय राहिलं बाबा 100. आता 15 चोक किती झालं 60. 60 भागिले 100 म्हणजे काय झालं 60%. तर अशा प्रकारे आपण याला शतमानात लिहू शकतो. तर फक्त आपल्याला वर आणि खाली 100 ने गुणायचंय बाकी काहीच करायचं नाही. बघा आता इथे बघा पुढे दुसरा जो प्रश्न आहे आपल्याकडं 47 50 बरोबर. याच्यामध्ये 47 भागिले 50 आहेत आणि आता इथं कशाने गुणायचं तेच काम करायचंय. वर आणि खाली 100 ने गुणायचं. वर 100 ने गुणायचं खाली 100 ने गुणायचं. फक्त टार्गेट काय ठेवायचं खालचा 100 कट नाही झाला पाहिजे. त्याला तसंच्या तसंच ठेवायचं आहे. ओके. आणि आता ह्या 50ला घालवायचं. खाली जो काही आकडा असेल 100 व्यतिरिक्त त्याला कट करायचं. त्याने वरच्या नंबरला भागायचं कोणालाही. 50 एके 50 50 दुने 100. आता काय होईल बाबा 47 गुणिले वर 2 आहेत आणि भागिले 100. 47 दुने किती बाबा 94 भागिले 100. 94 भागिले 100 म्हणजे झाले 94%. संपला विषय. तर फक्त 100 ने गुणायचं काम करायचंय. तिसरा प्रश्न बघा 7/10 वर आणि खाली 100 ने गुणा. 100 भागिले 100 झालं. मग माझ्याकडे उत्तर काय येणार 100 ने गुणलं तर पुढचा मुद्दा काय बाबा 100 ने गुणल्यानंतर हे 10 घालवायचे खालचे. या 10 ने वरच्या 100 भाग लावला. 10 एके 10 10 10 100. आता 7 गुणिले 10 वर राहिले आणि खाली राहिले 100. 7 10 70 भागिले 100. 70 भागिले 100 म्हणजे किती झाले बाबा 70% झाला. आता 546 भागिले 600 बघा 546 भागिले 600 546 भागिले 600. टार्गेट काय वर आणि खाली 100 ने गुणायचं. गुणिले 100 भागिले 100. आता त्याच्यानंतर इथे बघा हे 2 शून्य आणि हे 100 कट होते. 100 सक 600
बरोबर. आता वर काय राहिलं बाबा 546 आणि भागिले खाली काय राहिलं 6 गुणिले 100. पण हे 6 पण गेले पाहिजे. आता 6 ने 546 ला भाग लावा. बघा 546 ला भाग लावायचा आहे 6 ने. 6 9 54. 54 मधून 54 गेले, 0 वरून आले 6 आणि 6 1 6 किती झालं 91. वर 91 आणि खाली 100 म्हणजे काय झालं बाबा 91%. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. आता शेवटचा एक प्रश्न याच्यातला आहे तो आपण बघू. तत्पूर्वी तुम्हाला याचा जर का स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढचा हा शेवटचा राहिलेला प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. बघा शेवटचा जो प्रश्न आहे 7/16. बघा 5वा प्रश्न 7/16. आपलं टार्गेट काय वर आणि खाली 100 ने गुणायचं. 100/100 बरोबर. मग बरोबर आता एक काम करू. 7 गुणिले 100 समजा 700 आणि भागिले 16 गुणिले 100. आपण या 700 ला 16 ने भाग लावू. 16 ने आपण भाग लावू 700 ला. बरोबर. 16 चौक 64. 70 मधून 64 गेले, आपल्याकडे राहिले 6 वरून आले 70 मधून 64 गेले 6 वरून आले 0. आता 16 त्रिक 48 करा. बरोबर. 60 मधून 48 गेले, आपल्याकडे राहिले 12. इथं पॉइंट घेतला आणि इथं 0 घेतला. 16च्या पाड्यामध्ये 120 येतात का बघा. 16च्या पाड्यामध्ये 120 येतात का नाही. तर 16 सक्कम किती येतात बघा. 16 7 16 7 आपल्याकडे 112 वगैरे येते. 7 सक्कम 42, आजच्याला 4 7 1 7 आणि 4 झाले 11 112. 16 7 112 बरोबर. 120 मधून 112 गेले 8 राहिले, एक 0 घेतला आणि 16 पंचे 80 किती झालं 43.75. मग इथं लिहायचं 43.75 भागिले 100. 43.75 भागिले 100 म्हणजे किती 43.75% झालं बाबा. तर अशा प्रकारे हा आपला 5वा प्रश्न आपण बघू शकतो. यानंतर आता काही प्रश्न आहेत जे प्रश्न शाब्दिक गणित आहेत तर ते आपण बघूयात. तर शाब्दिक गणित खूप सोपे असतात. आता इथे बघा आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. बघा काय दिले आभा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर वयांचे गुणोत्तर आपल्याला काय दिले बाबा यांच्या वयांचे गुणोत्तर दिले 2:5. मग 2:5 गुणोत्तर असेल तर सरळ मग लिहायचं आभाचे वय काय बाबा 2 आहे म्हणून 2x वर्ष आणि आईचे वय म्हणजेच आभाच्या आईचे वय इथं लिहायचं आभाच्या आईचे वय किती बाबा 5x वर्ष बरोबर. आता इथं मुद्दा काय की आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 वर्ष होतं. आता समजा आभा ज्यावेळेस जन्माला आली तेव्हा तिचं वय 0 वर्ष असेल आणि आईचं वय 27 बरोबर ना. आईचं वय 27 वर्ष. दोघांच्या वयामधला फरक किती आहे 27 वर्ष. आभा 1 वर्षाची होईल तेव्हा आई 28 वर्षाची होईल. आभा 2 वर्षाची होईल तेव्हा आई 29 वर्षाची. आभा 3 वर्षाची होईल तेव्हा आई 30 वर्षाची. आभा 4 वर्षाची होईल तेव्हा आई 31 वर्षाची. पण या दोघांची वजाबाकी किती 28तून 1 गेला 27, 29तून 2 गेले 27, 30तून 3 गेले 27, 31तून 4 गेले 27. म्हणजे यांच्या वयांमधला जो फरक आहे तो नेहमी 27च राहणार आहे बरं का. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते म्हणून आपण इथं लिहिणार की बाबा दिलेल्या अटीनुसार आपण असं म्हणू अटीनुसार किंवा ते वाक्य पूर्ण लिहा. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते वगैरे. या दोघांची वजाबाकी आईचं वयामधून जर मी आभाचं वय वजा करतो त्यावेळेस मला उत्तर मिळणार आहे 27. 5तून 2 गेले 3, 3x बरोबर 27. x आपल्या जाग्यावर 27 आपल्या जाग्यावर 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले x बरोबर 3 9 27. x ची किंमत आपल्याकडे किती आली 9 आली. x ची किंमत 9 आल्यानंतर तुम्ही आता आभा आणि तिच्या आईचं वय काढू शकताय. मग आता बघा आभाचे वय काय बाबा आभाचे वय काढायचंय आणि त्याच्यानंतर आईचे वय काढायचंय. आईचे वय किंवा इथं लिहा आभाच्या आईचे वय. आभाचं वय किती 2x म्हटलंय आपण. मग इथं म्हणायचं 2x 2 गुणिले x ची किंमत आपण किती काढले 9 काढले. मग 2x गुणिले 2 गुणिले 9 9 18 वर्ष हे झालं आभाचं वय.
आता तिच्या आईच्या वयाचा विचार केला तर आईचं वय आपण म्हटलंय 5x, मग इथं लिहायचं 5x बरोबर 5 गुणिले x ची किंमत किती, x ची किंमत आपण काढली 9, मग इथं लिहायचं 9, 9 5 45 वर्षे, म्हणजे आभाचं वय 18 वर्ष, तिच्या आईचं वय 45 वर्ष आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं गणित सोडू शकतो, एकदम सोपं आहे. ओके, आता या ठिकाणी 6व्या नंतर 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न, वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत. किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल. बघा, मग आपण काय करू, वत्सलाचे आजचे वय किती बाबा, 14 वर्ष. ओके, आणि साराचे आजचे वय जे दिलंय ते या ठिकाणी लिहू. आजचे वय आपल्याकडे 10 वर्ष आहे. पकडा, आपल्याला काय विचारलंय, किती वर्षांनी यांच्या वयाचे गुणोत्तर 5/4 होईल. मग इथे लिहू, समजा x वर्षानंतर या दोघींच्या वयांचे गुणोत्तर किती येईल बाबा, बरोबर 5/4 होईल किंवा 5/4 होईल. ओके, असं आपण समजू की बाबा x वर्षानंतर या दोघींच्या वयांचं गुणोत्तर 5/4 होईल आणि या x ची किंमत काढायची. मग आपण काय करू, x वर्षानंतर वत्सलाचे वय किती असेल ते आपल्याला काढायचंय. वत्सलाचे वय किती असेल ते काढायचंय. आणि x वर्षानंतर साराचे वय किती असेल ते आपल्याला काढायचंय. ओके, बघा आता x वर्षानंतर वत्सलाचे वय, आज वत्सलाचं वय 14 वर्ष आहे. x वर्षानंतर म्हणजे अधिक x होणार, मग इथं लिहिणार 14 अधिक x वर्ष, बरोबर. x वर्षानंतर साराचं वय, सारा आज 10 वर्षाची आहे. x वर्षानंतर काय होणार बाबा, 10 अधिक x वर्ष, बरोबर. आता x वर्षानंतर हे दोघांची वय आहे, पण हे वयांचं गुणोत्तर काय आहे, 5/4. आपण म्हटलं या दोन्ही वयांचं गुणोत्तर 5/4 आहे. आपण काय करणार, 14 अधिक x भागिले 10 अधिक x बरोबर 5/4 म्हणजे 5/4. ओके, कारण x वर्षानंतर यांच्या वयांचं गुणोत्तर 5/4 होतं. आता इथे कॅल्क्युलेशन करून तुम्ही x ची किंमत काढू शकता. बघा, तिरकस गुणाकार करू. पहिला 5 गुणिले 10 अधिक x या दोघांचा गुणाकार करू. 4 गुणिले 14 अधिक x या दोघांचा गुणाकार. 5 10 50 अधिक 5 गुणिले x 5x. 14 चौक 56 अधिक 14 गुणिले x 4 गुणिले x 4x. ओके, आता बघा 5x आपल्या जागेवर, 4x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, वजा 4x झाले. त्याच्यानंतर 56 आपल्या जागेवर जसे तसे, 50 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 50 झाले. 5तून 4 गेला x, 56 मधून आपल्याकडं 50 गेले 6, तर x बरोबर 6. मग आपण म्हणू शकतो की 6 वर्षानंतर यांच्या वयांचे गुणोत्तर किती होईल बाबा, 6 वर्षानंतर यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल, बरोबर. इथे लिहायचं 6 वर्षानंतर यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल, असं उत्तर आहे. मी बाजूला झालोय, स्क्रीनशॉट घेऊ शकता. यानंतर आपण शेवटचं जे काही गणित आहे ते आपण बघूया. शेवटचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न काय, रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 1:3 होतं. तर रेहानाचे आजचे वय काढा. बघा, आपण काय करू, रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर जे दिलंय ते आपण लिहू, वयाचे गुणोत्तर. आता या दोघांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय येणार, 2:7 दिले, 2:7. मग आपण काय करू, रेहानाचे आजचे वय लिहू. रेहानाचे आजचे वय आणि आईचे, रेहानाच्या आईचे आजचे वय, ठीक आहे. मग इथे मला सांगा, दोघांच्या वयांचं गुणोत्तर 2:7 आहे.
मग रेहानाचं वय काय 2 म्हणजे 2x, इथं लिहायचं 2x वर्ष आजचे वय. आणि आईचं वय बाबा इथं 7 दिसतंय म्हणून इथं लिहायचं 7x वर्ष. झालं. मुद्दा काय आहे की 2 वर्षांनी यांच्या वयाचं गुणोत्तर 1:3 होतं. तर रेहानाचे आजचे वय काढा. आता बघा 2 वर्षानंतर यांच्या वयाच्या गुणोत्तराचा विचार आहे. आपण काय करू, 2 वर्षानंतर रेहानाचे वय, 2 वर्षानंतर रेहानाचे वय काढू आणि 2 वर्षानंतर आईचे वय काढू. 2 वर्षानंतर आईचे वय, 2 वर्षानंतरचे आईचे वय. बघा आज रेहानाचं वय 2x आहे. 2 वर्षानंतर काय होणार, 2x अधिक 2 वर्षे, बरोबर. आज आईचं वय 7x आहे. 2 वर्षानंतर काय होणार, 7x अधिक 2 वर्षे. ठीक आहे. आता 2 वर्षानंतर यांच्या वयाचं गुणोत्तर 1:3 आहे, बरोबर ना. मग इथं लिहायचं 2 वर्षानंतर नंतरच्या यांच्या वयांचं गुणोत्तर, यांच्या वयाचे गुणोत्तर, वयाचे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला दिले. गुणोत्तर आपल्याला काय दिले बाबा, 1:3 आहे. मग आपण लिहू 2x अधिक 2, 2x अधिक 2 भागिले 7x अधिक 2 बरोबर 1/3, बरोबर, बरोबर 1/3. कारण 1:3 गुणोत्तर आहे. आता तिरकस गुणाकार बघा, 1 गुणिले 7x अधिक 2 करू आणि 3 गुणिले 2x अधिक 2. बघा 7x अधिक 2 गुणिले 1 आणि 3 गुणिले 2x अधिक 2. 1 गुणिले 7 7x, 1 गुणिले 2 2, 3 दुने 6 म्हणून 6x आणि परत 3 दुने 6. आता पुढे काय होईल, 7x आपल्या जागेवर राहतील, 6x अधिक इकडे आले वजा 6x, हे 6 आपल्या जागेवर अधिक 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2, 7तून 6 गेले 1 x राहिले आणि 6तून 2 गेले 4, x बरोबर 4. आपल्याला x नको, आपल्याला कोणाचं वय काढायचं बाबा, रेहानाचे वय काढायचे. रेहानाचे आजचे वय काढायचे, आजचे वय, रेहानाचे आजचे वय. बघा रेहानाचं आजचं वय काय म्हटलं आपण, 2x वर्ष. रेहानाचे आजचे वय 2x वर्ष. मग 2 गुणिले x ची किंमत किती, 4. मग इथं लिहायचं 2 गुणिले 4 बरोबर 2 चोक 8 वर्षे. रेहानाचे आजचे वय 8 वर्षे असेल. ठीक आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आणि आईचं जर विचारलं असतं तर 7 चोक 28 वर्ष असतं. ठीक आहे. बघा तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सराव संच 4.1 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 वर चर्चा करू आणि सराव संच 4.2 तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.